संजय राऊतांना रात्रीचे दिव्या स्वप्न पडत असतात, त्यांना असं स्वप्न पडत असतं केंद्रामध्ये राहुल गांधी पंतप्रधान झालेत, नंतर त्यांना स्वप्न पडत असतं की बाजूला सगळ्यांना काढून मुख्यमंत्री म्हणून संजय राऊतांची नियुक्ती झाली, नंतर त्यांना स्वप्न पडत असतं की मुंबई महापालिकेवर त्यांचा पक्षाचा महापौर बसणार. ही स्वप्न त्यांना रात्रीतून पडत असतात आणि जशी स्वप्न पडतात त्यानुसार ते सकाळी बोलत असतात. पण महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं पवित्र काम एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व भाजपशी मिळतं जुळतं असल्या कारणानं भारतीय जनता पक्षाबरोबर आमची युती आहे. आम्ही कुठल्याही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती किंवा आघाडी केलेली नाही, त्यामुळे त्या विषयावर त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. आणि जर त्यांना तसं काही बोलायचं असेल तर भविष्यामध्ये त्यांनी जी त्यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणी केली आहे किंवा आघाडी केली आहे ती आघाडी त्यांनी तोडावी आणि नंतर आमच्याशी चर्चा करावी. नितेश राणे आक्रमक झालेले ते म्हणतात कोकणामध्ये शिवसेनेची मतं भाजपला मिळणार नाहीत. लोकसभेला 3 मतदारसंघामध्ये नारायण राणेंच्या बाबतीत असं झालेलं आहे. त्यामुळे आगामी ज्या निवडणुका आहेत त्या कोकणात आम्ही स्वबळावर भाजप लढवू. नाही बघा, नितेश राणे काय राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत. शेवटी ते एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. राज्याचे ते मंत्री आहेत. सर्व काही निर्णय जे राज्याचे घेत असतात ते आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. अशा परिस्थितीमध्ये नितेश राणे काही बोलले किंवा अजून कोणी काही बोललं तर त्याला काही अर्थ नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. महायुतीच्या माध्यमातून आम्हाला निवडणुका लढवायच्या, भले मुंबई महापालिकेचे असू द्या, ठाणे महापालिकेचे असू द्या किंवा इतर जिल्हा परिषदा, पंचायत समिती किंवा नगर परिषदा असू द्या, महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याची आमची भूमिका कायम आहे. शेवटी आता निवडणुका लागल्यानंतर स्थानिक पातळीवर जर काही निर्णय होत असतील तर ते निर्णय घेण्याचे अधिकार पूर्णपणे ह्या तिन्ही नेत्यांचे असल्या कारणानं त्यावेळी तो निर्णय घेण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना कुठली आणि मराठीमध्ये कुणाच्या पाठीशी आहे स्पष्ट होईल असं राऊत परवा म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुठल्याही मराठीमध्ये पाठीमागे उभा राहून दाखवूनच दिला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कोणाच्या पाठीमागे आहे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे राहून 7 खासदार निवडून जे दिलेले आहेत ते ह्या मराठी माणसानेच दिलेले आहेत. परत 40 आमदार आमच्याकडे आहे अशी वल्गना तुम्ही करत होता. त्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभा लढलो आणि विधानसभेमध्ये तब्बल 60 आमदार आमचे निवडून आले. त्यामुळे मराठी माणूस कोणाच्या पाठीमागे आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलं. अहो, तुम्ही एवढ्या 80 जागा लढता आणि 19 जागा तुमच्या निवडून येतात आणि आम्ही अवघ्या 80 जागा लढतो आणि आमच्या त्या ठिकाणी 60 जागा जर निवडून येत असतील तर खरी शिवसेना कोणाची आहे हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं काय महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे. दंगेकरांना वारंवार शिंदे साहेबांनी सांगून सुद्धा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. काय ऐकत नाही आता थोड्या वेळा ज्या पद्धतीनं पुण्याचं राजकारण चाललेलं आहे तसं बघायला गेलं तर आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत. फक्त दंगेकर नाही तर महाराष्ट्रातील इतर जे काही नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहे की महायुती भक्कम राहील ह्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपापल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे आणि महायुती अजून कशी भक्कम होईल त्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु जर अशा पद्धतीनं जर तुम्ही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करत असेल तर एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे. त्यावर भविष्यामध्ये पण जे काही कारवाई करायची ती कारवाई होईलच. परंतु आमचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा एक भूमिका स्पष्ट केलेली आहे की प्रत्येक एका हाताने टाळी वाजत नसते. त्यामुळे जर पुण्यामध्ये एक न्याय दिला तर तोच न्याय ठाण्यामध्ये सुद्धा द्यायला हवा. सोलापूरचे कल्याण शेट्टी आहेत ते म्हणतात की आम्ही सोलापूरच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर भाजप. माझं म्हणणं तेच आहे की महायुतीमध्ये शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असले तरी स्थानिक पातळीवर आता कुणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी अंतिम निर्णय हा राज्य हे तिघे नेते एकत्र बसून घेतील आणि तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे. पुण्यामध्ये आलेले एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी दंगेकरांचं कौतुक केलं. हे म्हणजे निवडणुकीच्या आधी हे इंटरनल पॉलिटिक्स पुढे आलंय का सगळं? कारण मला तसं काही वाटत नाही. पण दंगेकर एक शिवसेना पक्षाचा आक्रमक चेहरा आहे आणि त्यांनी महापालिकेमध्ये 3 वेळा प्रतिनिधित्व केले, 1 वेळा त्यांनी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची पुणेकर ओळखतात त्यांना.
आणि महापालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं असल्या कारणाने ते खास खळगे सुद्धा त्यांना माहीत आहेत आणि त्या माध्यमातून जर काही त्यांनी सूचना केल्या असेल तर त्या सूचना एवढं काही त्याकडे वाईट नजरेने बघायची गरज नाही. त्या सूचनांची अंमलबजावणी जर समोरच्याने केली तर चांगलं वातावरण पुण्यामध्ये होईल. एका बाजूला सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या वतीने 3-4 माजी आमदारांना पक्षप्रवेश केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी सावंतांसारखे ज्येष्ठ नेते शिवसेना सोडून जात आहेत. नाही, शिवाजी सावंतांनी अजून काही शिवसेना सोडलेली नाहीये. शिवाजी सावंतांशी माझं स्वतः बोलणं झालं. आम्ही त्यांच्याशी बोलू, चर्चा करू, काही मार्ग काढू आणि तुमचं म्हणणं जे आहेत की कुणी अजूनपर्यंत कुणाकडे गेलेलं नाही. भविष्यामध्ये कोण कधी कुणाकडे जाईल हे काही सांगता येत नाही. आता जिल्हा परिषदा पंचायत समित्यांना 1 महिन्याचा अवधी आहे. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं राजकारण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होईल. धाराशिव जिल्ह्याचं राजकारण सुद्धा वेगळ्या पद्धतीने होईल. महिनाभर थांबा. आज कोण कोणाबरोबर आणि उद्या कोण कोणाबरोबर हे तुम्हाला लवकरच कळेल. शेवटी ऑपरेशन टायगर तर महाराष्ट्रामध्ये चालू आहे. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून अनेक काही योजना आमच्या असतात. त्यामुळे महिनाभर थांबा. तुम्हाला नाही, तुम्हाला तुमच्या बातम्या मिळतील. 1 नोव्हेंबरला मोर्चा काढतायत. सत्याचा पोस्टर लॉन्च केलेला आहे. मतदार यादीमधले जो घोळ झाले त्याबद्दल उद्धव ठाकरे बघा, जे मोर्चा काढतायत त्यांना मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार नाही. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला जे निवडून आलेत, जे विधानसभेच्या निवडणुकीला निवडून आले, त्यांनी आपापल्या पदाचा आधी राजीनामा देणं गरजेचं आहे. ज्या मतदानाच्या माध्यमातून तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहात, कोणी खासदार झाले, कोणी आमदार झाले, तुम्हीच निवडणूक आयोगावर आता ताशेरे ओढताय. जेव्हा निवडून आले तेव्हा तुम्ही काही म्हणाला नाही. बरोबर आहे, माझ्या जनतेने मला निवडून दिलं, एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं म्हणून तुम्ही सांगताय. आणि आता मात्र राजकारण करायची वेळ आली, निवडणुका जवळ आल्यात म्हणून काहीतरी राजकारण करून राज्यातलं राजकारण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर योग्य नाही. तुम्ही मोर्चा काढा. मोर्चा काढायचा नैतिक अधिकार या राज्यातल्या किंवा हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. परंतु मोर्चा काढत असताना थोडीशी नीतिमत्ता तुम्ही पाळली पाहिजे. आधी तुमच्या नगरसेवक पदाचे, तुमच्या विधानसभा सदस्यत्वाचे आणि तुमच्या लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामा द्या आणि मोर्चामध्ये सामील व्हा, असं मला सांगणं आहे त्यांना. 2 ठाकरे एकत्र येत आहेत. कितपत मुंबई ठाणे आनंदाची आहे. मला असं वाटतं 2 ठाकरे नाही, कित्येक ठाकरे एकत्र सगळ्यांनी यायलाच हवे. फक्त दोघांनी येऊन चालणार नाही. ठाकरे परिवार हा मोठा आहे. जसा पवार परिवार राज्यामध्ये सर्व परिचित आहे सर्वांना, त्याच पद्धतीने ठाकरे परिवार सुद्धा प्रबोधन ठाकरेंपासून सगळ्यांना परिचित आहे राज्यातल्या जनतेला आणि प्रामुख्याने मुंबईतल्या जनतेला. आणि परिवारांना एकत्र येणे काळाची गरज आहे. शेवटी कुटुंब फुटलं किंवा कुटुंबाची विभक्त कुटुंब जर झालं तर दुःख हे मराठी माणसाला असतंच. आणि ठाकरे परिवार जर आता एकत्र येत असेल निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. निदान 20 वर्षानंतर त्यांना कोणाची ताकद किती आहे हे जर आज कळलं असेल तर आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. परंतु कुणी किती एकत्र आले आणि कुणी किती एकत्र आल्यानंतर ठिकऱ्या उडवण्याचा जरी प्रयत्न करत असं आहे, असं जरी बोलत असेल तरी मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांच्या हातामध्ये टिपऱ्या देतील. 2 दिवसापूर्वी तुम्ही पवार साहेबांना भेटायला गेला. 2 दिवसापूर्वी पवार साहेब तसे पवारांनी एकत्र यावं का? आपण आता म्हणला यायलाच हवं ना. मी बोलतो ना, कुटुंब हे एकत्र यायलाच हवं. ठाकरे पवार असू द्या, कुटुंब असू द्या किंवा पवार कुटुंब असू द्या, प्रत्येक कुटुंबाला एकत्र येणं आणि मराठी माणसांना एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो. कुटुंब म्हणून राजकीय अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यायला पाहिजे, जसे ठाकरे एकत्र आले तसे यायला काय हरकत आहे? यायला हवं. मी तर दोन्ही परिवाराशी जवळीक आहे माझं, कारण दोन्ही परिवाराशी माझं कौटुंबिक नातं आहे. दोन्ही परिवार जेव्हा ठाकरे परिवार एकत्र आला तर आनंद मलाही झाला, कारण मी एवढ्या वर्षापासून त्यांच्या सोबत आहे. पवार परिवार, मी आज एवढ्या वर्षापासून माझे राजकीय गुरु म्हणून मी पवार साहेबांना मानतो, कारण वयाच्या 18व्या वर्षापासून पवार साहेबांचा झेंडा घेऊन मी माझी राजकीय सुरुवात केली विद्यार्थी संघटनेपासून. त्यामुळे पवार साहेब माझे राजकीय गुरु आहेत. त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी भेटायला जातो. परवाही भेटायला गेलो, त्यांचा आशीर्वाद घेतला.